श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अध्याय 13वा आणि 14वा मराठीमध्ये. श्री गणेशाय नमः. श्रीपाद भट्टाचे बाळाप्पाला स्वामीपासून दूर करण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरले. तेव्हा बाळाप्पावर स्वामींची पूर्ण कृपा आहे हे जाणून चोळप्पा गप्प बसला. बाळाप्पा जरी श्रीची एकनिष्ठेने सेवा करीत होता तरी त्याला स्वयंपाकासारखी कामे करण्याची लाज वाटत असे. जेव्हा त्यांनी त्याची मनधरणा जाणून एके दिवशी स्वामी त्याला म्हणाले, जो गुरुच्या सेवा कार्यात लाज बाळगत नाही त्याच्याचबरोबर श्री गुरु नेहमी असतात. हे ऐकून बाळाप्पा जे समजायचे ते समजला आणि सर्व कामे गुरुसेवा समजून मनपूर्वक करू लागला. सेवेकऱ्यामध्ये मुख्य असलेली सुंदराबाई अन्य सेवेकऱ्यांना त्रास देत असे. नको असलेला सेवेकरी युक्तीने दूर करीत असे. तिने बाळाप्पालाही त्रास देण्याचा प्रयत्न केला तेव्हा स्वामींनी तिची परखड शब्दात कान उघडणी केली. एकदा दिवाळीच्या सुमारास चोळप्पाने स्वामीच्या अंगावर घालण्यासाठी चंद्रहार देण्यास टाळाटाळ केली. ते निमित्त साधून चंद्राबाईने राणीसाहेबांचे कान भरले आणि चोळप्पाच्या हातचा सर्व कारभार काढून त्यास दूर केले. एके दिवशी स्वामी भक्तासमवेत बसले असताना त्यांनी तेथेच पडलेले एका वस्त्राची झोळी करून उपस्थिताकडे भिक्षा मागितली. त्यात मिळालेली सर्व रक्कम चोळप्पाला देऊन तुझे ऋण फिटले असे म्हणाले. त्या धनप्राप्तीने चोळप्पास आनंद झाला, पण त्यामुळे श्रीचरण अंतरले हे त्याला कळलेच नाही. एके दिवशी काहीतरी निमित्त घडून सुंदराबाई बाळाप्पाला टाकून बोलली. तेव्हा यापुढे येथे राहायचे नाही असा निश्चय करून बाळाप्पा दुसऱ्या दिवशी स्वामींची आज्ञा घेण्यास गेला असता स्वामींच्या आज्ञेने सेवेकऱ्याने त्याला आसन दाखवले. तेव्हा श्रीची आपल्या जाण्यास अनुज्ञा नाही हे लक्षात घेऊन तो मारुतीच्या मंदिरात आसन मांडून स्वामी नामाचा जप करू लागला. केलेल्या जपाचा हिशोब ठेवणे व दिवसातून एकदा स्त्रीचा दर्शनात जाणे असा त्याचा दिनक्रम सुरू झाला. पुढे काही दिवसांनी सुंदराबाई विरोधच्या तक्रारी वाढल्याने कारभाऱ्यांनी तिला स्त्रीच्या सेवेतून बलपूर्वक दूर केले आणि स्त्रीच्या सेवेची सर्व व्यवस्था बाळाप्पाकडे सोपवली. अशा प्रकारे सुंदराबाईची कारकीर्द संपुष्टात आली आणि बाळाप्पा पुन्हा स्वामी सेवेत रुजू झाला. बाळाप्पाचा जप पूर्ण झाल्यावर स्त्रीने त्याच्या जपाचा हिशोब घेतला आणि एका भक्ताकरवी त्याने उद्यापनही करविले. सद्गुरू स्वामी समर्थ महाराज श्रोत्यांनी मला आपली भक्ती कशी करावी असा प्रश्न केला आहे. त्याबद्दल मी अल्पमती काय सांगणार, तरी धारिष्ठ ऐकून काही सांगू इच्छितो. त्याने श्रोत्याचे समाधान हो. श्रोते हो, सकाळी लवकर उठून आधी श्रीचे नामस्मरण करावे, अंतःकरणात श्रीचरणाचे ध्यान करावे. त्यानंतर शुचिर्भूत होऊन श्रींची मनोभावे पंचोपचार या षोडोपचार पूजा करावी. त्यांना स्नान, गंध, पुष्प, सुगंधी द्रव्ये, धूप, दीप, नैवेद्य, तांबूल व दक्षिणा अर्पण करावी. आरती म्हणून नमस्कार करावा. प्रार्थना स्तोत्र म्हणावे. नाममंत्राचा जप करावा. त्यांच्या अजानुबाहू भव्य व मनोहर मूर्तीचे ध्यान करावे. त्यानंतर त्यांची स्तुती करावी. म्हणावे, हे पुराण पुरुषा स्वामी समर्था, तुमचा जय जयकार असो. तुम्हीच आमचे माता पिता व ईश्वर आहात. तुम्हीच अनंत ब्रह्मांडाचे चालक मालक व तुम्ही जगद्गुरू आहात. तुम्ही सर्वसाक्षी आहात. परमसुखाचे धाम आहात. कारुण्यमूर्ती आहात. हे पुण्यश्लोक गुरुवर्या, तुम्ही भक्तवत्सल्य भक्ताभिमानी आहात. संत सज्जनाच्या रक्षणासाठी तुम्ही अनंत रूपे घेता. आदी मध्यंतरहित अवयव अविनाशी निर्गुण निराकार असे तुम्ही या विश्वाला अंतर्बाह्य व्यापून विश्वरूपानेच प्रकट झालेले आहात. हे महाप्रभू, हे कृपामूर्ती, आपण माझ्या त्रिविध तापाचे माझ्या समस्त पापाचे निवारण करून मला या भवसागरातून सुखरूप पहिले तरी न्या. मला आपल्या चरणी आश्रय द्या. आपले नाम माझ्या मुखी वसो. आपण मला संज्ञान करा. मला सुख समाधान शांती द्या. मी नित्य कर्तव्य तत्पर राहील आणि माझा प्रपंच व परमार्थ सुलभ होईल अशी कृपा करा. या भावपूर्ण स्तुतीने श्री स्वामी प्रसन्न होऊन सुयोगीवर प्रसाद देतील. स्वामी भक्तांनी श्री स्वामींच्या प्रित्यर्थ गुरुवारी उपवास करावा. त्यांचे विधियुक्त पूजन करून सायंकाळी आनंदाने भोजन करावे. त्यामुळे काया वाचा मनाची शुद्धी होते. स्वामींच्या नामस्मरणाचा प्रभाव खूप मोठा आहे. त्याने सर्व कामना पूर्ण होऊन सर्वार्थ सिद्ध होत आहे. त्यांच्या स्तुती प्रार्थनेने त्यांचे चारित्र्य वाचल्याने सर्व दोष निघून जातात. स्वामी महाराज शुद्ध भावांचे भुकेले आहेत. त्यांना सप्रेम भक्ती आवडते. म्हणून स्वामी भक्तांनी दंभ गर्व व अभिमान याचा त्याग करून निर्मळ मनाने अर्थात शुद्ध चित्ताने स्वामींची सेवा भक्ती करावी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.